कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज C5 सोबत, तेही एकदम फ्री। काय झालं? हे ते तुझ्या त्या मैत्रिणीचेच बाबा आहेत ना, ते काका बघ। श्रीनिवास काका। हा म्हणजे मला एका पॉइंटला वाटलं खरं, पण नाही ग, पॉसिबल नाही। का माहितीये का की श्रीनिवास काका मोठ्या मोटर कंपनीत आहेत आणि चांगल्या पोस्टवर आहेत ते। हे तर रिक्षा ड्रायव्हर आहेत, नसतील ते। मलाही पटतंय ते, पण असं वाटलं एकदम दिसण्यात। आपण जाऊन बघून यायचं का? सई, नाही येत ना ते। आणि काय ग, तुला दुसऱ्यांच्या आयुष्यात काय इंटरेस्ट असतो? जाऊ दे ना, सोड। आणि तेव्हा तसंही ते गेले। आणि ऐक ग, तुला भूक लागली होती ना, मग चल ना, चल। चल, आज तू कर माझ्यासाठी काहीतरी। मग होत आली का तुझी कामं? हो आई, आज आपल्या कामाला जरा वेगळाच उरक लागला बघ। हो ना, नाहीतर आपल्याला कुठे एवढा मोकळा वेळ मिळतो। हो ना ग, मग उरकली की झालं। अगं तू असताना काय काळजी। बघ, या मुलांना मी सतत सांगते कपडे धुवायला टाकता तेव्हा खिसे तपासून बघा, पण नाही तर हे बघ। हरीश, काय रे, वेळ पाहिलीस का? लोळत काय पडलायस? उठ हरीश, उठ। काय रे, काय चाललंय तुझं? दुकानात का नाही गेलेस? अरे कर्ज काढून तो व्यवसाय उभा केलाय ना, तिथे कष्ट घ्यायचे सोडून ते लोळत काय पडलायस तू? आणि मला सांग, हे काय नवीन? लॉटरीचं तिकीट काढण्याचं व्यसन कधीपासून लागलं तुला? आता हे असे असे फुकट पैसे हवेत तुला? अरे एवढं दुकान उभं केलंयस, कर्ज काढून उभं केलंयस ना ते, त्याच्यासाठी किती कष्ट घ्यायला हवे, तर लोळत काय पडलायस तू? तुला काय वाटतं हे असे हे आयते पैसे मिळणार आहेत? हे आयते पैसे कधीच लाभत नसतात। हरीश, अरे आयुष्यभर तुला लोकांनी आळशी म्हटले, प्रत्येक वेळी मी तुला पाठीशी घातलं, म्हटलं नाही आज न उद्या माझा मुलगा काहीतरी करणार। हे दुकान उभं केलंस तेव्हा खरंच वाटलं होतं माझा विश्वास खरा ठरेल, छाती ठोकपणे मी सगळ्यांना सांगू शकेन नाही माझा मुलगा पण मेहनती आहे। हे काय आता नवीन? हरीश, तुझं नाव काय आहे? हरीश श्रीनिवास दळवी। हे जे वडिलांचं नाव लावतोस ना तू, श्रीनिवास दळवी, तो माणूस कायम मेहनत करत आलेला आहे। जे कमवले ते कष्टाने कमवले, आज त्यांची साठी आली आहे तरी धडपडतायत। आणि तू हे असे आयते पैसे कमवणार आहेस? तुझ्या आई वडिलांनी कायम कष्टाने आणि मेहनतीने पैसे कमवले, मोजकेच पैसे कमवले, पण ते मानाचे कमवले। आमचाच मुलगा असणार आहे तू, मग का तुला ही अशी दुर्बुद्धी सुचली आहे? खूप विश्वास दाखवला मी तुझ्यावर हरीश, चांगले पांग फेडलेत त्याचे, आणि काय हातपाय धड असताना मेहनत करायची हिम्मत नाहीये का? तुझ्यात जो आळस भरलाय ना, तो मान मोडून काम करायची ताकदच देत नाही।
हे आयते पैसे कमवून हे एवढे पैसे काय करायचे? एवढे पैसे कशासाठी हवेत तुला? एवढे पैसे व्यवसायात काही अडचण आहे का? बोल ना. अरे काही अडचण आहे तर घरातल्या ना सांगायचं. आम्ही आहोत ना, आपण काहीतरी मार्ग काढू. हे 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 मार्ग कशाला निवडतोयस? पैसे हवेत तुला? हा काय विचारते मी हरीश? पैसे हवेत ना तुला? सोन्याच्या बांगड्यात माझ्या घे. आत्ताच्या आत्ता जा आणि विक. नाही, या लॉटरीच्या तिकीट एवढे पैसे नाही, पण जे पैसे येतील ना ते नक्की लाभतील तुला. कारण तुझ्या वडिलांच्या कष्टाच्या पैशाच्या त्या बांगड्या. हे याचे किती पैसे आले ना तरी ते लाभणार नाहीयेत तुला. हरीश, तू भीक मागितलीस तरी चालेल रे, पण असे हे आयते पैसे कमवण्याची स्वप्न नको बघूस. हे कधीच लाभत नाहीत. अरे 5 लाख जरी लागले ना तरी त्यातला 1 रुपया तुझा सोडला ना तर 4,99,000 लोकांच्या शिव्या शाप असतात रे. त्यांचे तळतळाट आपल्या पदरी पडतात. कसे लाभणार आहे पैसे? तुला खरंच आश्चर्य वाटतंय तुझं? आजपर्यंत तुझ्या आई वडिलांनी ना अंतरून पाहून पाय पसरले. ते तुम्हा मुलांचं ठीक आहे, माहितीये मला. तुमची स्वप्न मोठी आहे, तुम्हाला आकाश गाठायचंय. गाठा ना, पण ते स्वबळावर, कष्टाने. हे असे ऐकते नाही. हरीश, तुझे पाय जर जमीन सोडतायत असं माझ्या लक्षात आलं तर खरंच सांगते, गाठ त्या आईशी. आमच्या चपलेचा स्पर्श तुझ्या छातीला व्हावा एवढीही तुझी लायकी नाहीये. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.